बच्चू कडूंच्या फोटोचा दुग्धाभिषेक करत रास्ता रोको सुद्धा केलेला आहे। विविध प्रकारची आंदोलनं या दरम्यान झाली। आपण पाहतोय 7 ते 8 दिवस मागचे आणि महामार्गावर सोयाबीन आणि कापूस फेकत यांचं आंदोलन याच समर्थकांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आंदोलनामुळे अमरावतीमध्ये आज बच्चू कडूच्या आंदोलनाचा 7वा दिवस आहे। बच्चू कडूंनी आंदोलन करू नये असं आवाहन केलं होतं, मात्र भीम ब्रिगेडच्या वतीने आज अमरावती नागपूर या राष्ट्रीय हायवेवरती भीम ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे। ठिकाणी सोयाबीन असेल, कापूस असेल रस्त्यावर फेकून बच्चू कडू यांच्या बॅनरवरील फोटोचा दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे। संपूर्ण रस्ता या भीम ब्रिगेडने रोखून धरलेला आहे। ट्रकच्या खाली भीम ब्रिगेडचे कार्यकर्ते आता या ठिकाणी झोपलेले आहेत आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे अशी प्रतिक्रिया या सर्व भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची आहे। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल? बच्चू भाऊंनी सांगितलं होतं आज आंदोलन करू नका, शांततेच्या मार्गाने आपण प्रशासनाशी बोलू, मात्र आंदोलन सुरू आहे। नाही, त्यांनी काल बच्चू भाऊची अतिशय तब्येत खराब झालेली आहे आणि बच्चू भाऊ काही त्याच्या लेकराबाळासाठी करून नाही राहिले। बच्चू भाऊ हे शेतकऱ्यांसाठी आणि अपंग बांधवांसाठी करत आहे। आमचा भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेचा पाठिंबा म्हणून आम्ही हे भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने बच्चू भाऊच्या समर्थनात, शेतकऱ्यांच्या समर्थनात हे आंदोलन आम्ही करत आहे। हे सरकार दगलबाज सरकार आहे, म्हणून आमची एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय देऊन बच्चू भाऊची तब्येत खराब होत आहे, म्हणून तात्काळ आमची विनंती आहे की बच्चू भाऊंना तात्काळ न्याय द्यावा। त्या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी स्वतः व्हिजिट देऊन, स्वतः उपस्थिती राहून या ठिकाणी त्यांनी आपल्या ठिकाणी येऊन त्यांनी न्याय द्यावा। नक्कीच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी यावं आणि स्वतः तोडगा काढून अन्नत्याग आंदोलनाचा समारोप करावा अशी प्रतिक्रिया भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होताना दिसत आहेत। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।